श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर सकाळी उठले, अंघोळ वगैरे करून घेतली आणि घेतला नाश्ता करायला आणि सोबतच स्प्लिट्सविला बघत होते. कारण मी वाट बघते कधी शुक्रवार शनिवार रविवार येईल आणि स्प्लिट्सविलाचे पार्ट येतील. त्यानंतर फटाफट मग भांडी घासायला घेतली. कधीतरी माझा मूड होतो कोणतं तरी काम करण्याचा आणि मग मी एकच काम करते, ते म्हणजे भांडी आणि किचन मम्मीला रोजच्या रोज साफ लागतो, मग सगळं घासून स्वच्छ करावं लागतो. आणि महाशिवरात्रीचं मी शूट केलं होतं, ते तुम्ही बघितलं की नाही इंस्टाग्रामवर जाऊन मला कमेंटमध्ये सांगा. कारण मी लिंक पण दिली आहे इंस्टाग्रामची. सो अजून बघितलं नसेल ना तर तिकडं जाऊन नक्की बघा. आणि अजून एक शूट मी करणार होते बोलले होते, बट मला टाईमच भेटत नाही आणि आता उद्या महाशिवरात्री आली. सो मग मी ते कॅन्सल केलं आणि त्या आउटफिटवर जो मी आउटफिट रेडी केला होता त्यावर आता मी दुसरं शूट करणार आहे. तर तुम्ही मला सजेस्ट करा की मी 19 फेब्रुवारीचं शूट करू की नको. तर आत्ता माझं सगळं किचन साफ करून झालं. त्यानंतर मग जेवण घेतलं. जेवणामध्ये होती कांद्याची पात आणि चपाती. मग खाऊन घेतली. मला कांद्याची पात तशी जास्त आवडत नाही, पण ठीक आहे म्हटलं खाऊयात. आणि मी खाता बघितलं की माझ्या चेहऱ्यावर 2 पिंपल्स आलेत. पण ठीक आहे, मेकअपमुळे आले असतील, जातील ते. आपण आईस्क्रीम पडलं होतं घरात, ते खाल्लं. त्यानंतर गेले होते बाहेर आणि येताना ही जलेबी दिसली. आणि खरं सांगते मला जलेबी खूप आवडती आणि इथली खूप जास्त आवडते, कारण ह्यांची जलेबी एकदम पातळ आणि कडक असते. घरी आली की पहिले जलेबी खायला घेतली. माझा क्लासचा टाईम झालेला तरी पण मी निवांत बसून जलेबी खात होते, कारण मला खूप जास्त आवडती. मग तिकडून गेले क्लासला गेले तर कोण झालं नव्हतं. मीच सगळ्यांच्या आधी पोचले होते. फर्स्ट टाईम असं झालं होतं. आणि हा छोटू बघायचा क्लास सुटलेला, पण त्याचे पप्पा येईपर्यंत तो बाहेर डान्स करत उभा राहिला होता. त्यानंतर घरी आले आणि जेवणामध्ये सेम मेन्यू होता, कांद्याची पात, भाकरी आणि बीट. मग खाऊन घेतला, ऑप्शन नव्हतं, कारण मला कांद्याची पात आवडत नाही. सकाळी पण तीच खाल्ली होती, पण ठीक आहे खाऊन घेतलं. आणि असं होता माझा आजचा दिवस. बाय.